नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर ढोबळे DB, सहयोगी प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधान, त्या संविधानाची निर्मितीची प्रक्रिया आणि त्याचबरोबर संविधानाच्या निर्मितीसाठी ज्या काही साधनांचा वापर घटनाकारांनी केला त्या उगम स्रोतांबद्दलची चर्चा आपण केली होती की भारताचं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं संविधान म्हणून ज्या संविधानाचा आपण उल्लेख करतो त्या संविधानाची निर्मिती करत असताना घटना समितीने ज्या ज्या काही साधनांचा वापर केला त्या सगळ्या साधनांचा उगम स्रोत या शीर्षकाखाली आपण चर्चा केलेली आहे। त्यामध्ये आपण अनेक गोष्टी बघितल्या की ब्रिटिश काळामध्ये केलेले जे काही कायदे होते 1909 चा कायदा, 1919 चा कायदा, 1935 चा कायदा, त्याचबरोबर वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांमधला काही चांगला भाग हा आपल्या भारताच्या संविधानामध्ये आपण स्वीकारला। इंग्लंडची राज्यघटना आहे, अमेरिकेची आहे, आयर्लंडची आहे, जर्मनीची आहे, अशा वेगवेगळ्या राज्यघटनांमधला देखील चांगला भाग हा आपण भारताच्या संविधानामध्ये स्वीकारलेला आहे। त्यानंतर जे काय भारताचं संविधान आकाराला आलं त्या संविधानामध्ये 395 कलमांचं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान म्हणून या संविधानाची चर्चा केली जाते किंवा हे संविधान ओळखलं जातं। अशा जगातल्या सगळ्यात मोठ्या संविधानाची जी निर्मिती केली ती निर्मिती एका विशिष्ट हेतूने केलेली आहे की अनेक वर्ष पारतंत्र्यामध्ये राहिलेल्या भारतीय समाजाला जेव्हा स्वातंत्र्य मिळेल आणि स्वातंत्र्यानंतर स्वतःची निर्माण केलेली जी काय राज्यघटना आहे किंवा मूलभूत कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून जी व्यवस्था इथे निर्माण केली त्या व्यवस्थेचं वर्णन ज्या संविधानामध्ये केलं गेलेलं आहे ते संविधान एका विशिष्ट विचारसरणीच्या आधारावर, एका विशिष्ट तत्वज्ञानाच्या आधारावर निर्माण केलं गेलेलं आहे। आणि मग घटनेमध्ये असणारे जे काही तत्वज्ञान आहे या तत्वज्ञान कसं असेल किंवा त्या तत्वज्ञानानुसार इथं जी काही राज्य व्यवस्था निर्माण झाली, शासन संस्था निर्माण झाली, जनता आणि शासन संस्थेमधल्या संबंधाविषयीची चर्चा त्या संविधानामध्ये केली जाईल, तर ते संविधान हे कोणत्या प्रकारचं असेल याविषयीची चर्चा करत असताना घटना समितीचं जे कामकाज सुरू झालं त्या कामकाजानंतर 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीमध्ये मांडला आणि त्यानंतर तो 22 जानेवारी 1947 ला तो मंजूर झाला आणि त्यानंतर राज्यघटनेचं तत्वज्ञान खऱ्या अर्थाने त्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये आलेलं आपल्याला दिसतं की ज्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये हे राज्य सार्वभौम असेल, हे राज्य जनतेचं राज्य असेल, या देशातील जी राज्य व्यवस्था निर्माण केली जाईल संविधानानुसार ती राज्य व्यवस्था या लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता यासारख्या तत्वांचा म्हणजे पुरस्कार करेल किंवा ही तत्व प्रत्यक्षामध्ये आणण्याचं काम करेल अशा स्वरूपाचे घटनेचं तत्वज्ञान त्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याच आधारावर भारताचं संविधान हे पुढे निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं। आणि त्यामुळे पारतंत्र्यातून मुक्त होऊन जनतेला जी नवी व्यवस्था इथे निर्माण करायची होती त्या नव्या व्यवस्थेमध्ये या देशामध्ये जे सरकार निर्माण केलं जाईल किंवा जी राज्य व्यवस्था निर्माण केली जाईल त्या राज्य व्यवस्थेमध्ये जनता ही सार्वभौम असली पाहिजे, जनतेच्या हातामध्ये सत्ता असली पाहिजे, अशा प्रकारची एक वेगळ्या स्वरूपाची राज्यघटना किंवा संविधान हे घटना समितीने निर्माण केले आहे। याच घटना समितीने निर्माण केलेल्या संविधानाचं तत्वज्ञान हे संपूर्ण संविधानामधून आपल्याला दिसून येतं, परंतु संविधानाच्या सुरुवातीच्याच पानावर एक उद्देश पत्रिका जोडलेली आहे ज्याला इंग्रजीमध्ये प्रिअम्बल असं म्हणतात किंवा ज्याला सरनामा म्हणून देखील ओळखलं जातं। त्या सरनाम्यामध्ये किंवा उद्देश पत्रिकेमध्ये संपूर्ण राज्यघटनेचा सारांश त्या एका पानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये सांगितलेला आहे। ती उद्देश पत्रिका एका पानाची जरी असली तरी देखील त्या उद्देश पत्रिकेमध्ये एकूण राज्यघटनेचं संविधानाचं तत्वज्ञान त्या एका पानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये किंवा सरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे संपूर्ण राज्यघटना जेव्हा आपल्याला अभ्यासायची असते त्यावेळेस अगोदर आपण तो घटनेचा सरनामा वाचला पाहिजे, कारण त्या सरनाम्यामध्ये किंवा उद्देश पत्रिकेमध्येच खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान काय आहे किंवा पुढे काय घटनेमध्ये तरतुदी केलेल्या असतील याविषयीची कल्पना ही त्या उद्देश पत्रिकेमधून आपल्याला येते। आणि त्यामुळे ही उद्देश पत्रिका अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते, कारण अनेक विचारवंतांनी देखील या उद्देश पत्रिकेच्या संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची चर्चा केली आहे किंवा या उद्देश पत्रिकेचं महत्त्व सांगितलेलं आपल्याला दिसून येतं। पंडित ठाकूरदास भार्गव नावाचे एक विचारवंत आहे, त्या विचारवंतांनी देखील या घटनेच्या उद्देश पत्रिकेबद्दलचं एक मोठं विधान केलं आणि त्यांनी सांगितलं की ही उद्देश पत्रिका हा संविधानाचा एक आत्मा आहे, म्हणजे संविधानाचा एक महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे अशा स्वरूपाची चर्चा आहे। संविधानाचा आत्मा म्हणून या उद्देश पत्रिकेकडे बघितलं, कारण संविधानाची संपूर्ण चर्चा त्या एका पानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये आलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर एक पाश्चात्य विचारवंत अर्नेस्ट बार्कर नावाचा विचारवंत त्यानं देखील आपल्या प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी नावाचा जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाच्या पहिल्याच पानावर
त्यानं ही भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका जोडलेली आहे आणि त्यानं सांगितलेलं आहे की माझ्या ग्रंथामध्ये ज्या ज्या काही गोष्टी इथं नमूद केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा सारांश भारताच्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे मला ही उद्देश पत्रिका माझ्या ग्रंथाला जोडणं मला योग्य वाटतं, अशा स्वरूपाचं या घटनेचं महत्व किंवा या घटनेला जोडलेली जी काय उद्देश पत्रिका आहे त्या उद्देश पत्रिकेचं महत्व हे सांगितलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे या सगळ्या घटनांवरून किंवा या विधानांवरून आपल्याला भारतीय राज्यघटनेला जोडलेली जी काय उद्देश पत्रिका आहे त्या उद्देश पत्रिकेचं महत्व लक्षात येतं। कारण उद्देश पत्रिका हीच खऱ्या अर्थाने इथल्या भारतीय जनतेला काय मिळणार आहे, संविधानानंतर किंवा संविधानाच्या अंमलबजावणीनंतर कोणत्या प्रकारची हमी मिळणार आहे किंवा वेगवेगळ्या काही गोष्टी ज्या त्यातून स्पष्ट केल्या त्या सगळ्या गोष्टींची स्पष्टता ही त्या उद्देश पत्रिकेमधून होते आणि त्यामुळे भारतीय संविधानाला जोडलेली जी काही उद्देश पत्रिका आहे ती उद्देश पत्रिका भारतीय संविधानाचाच एक भाग म्हणून आपण त्या उद्देश पत्रिकेचा अभ्यास केला पाहिजे किंवा त्याचं विश्लेषण करणं आपल्याला गरजेचं आहे। म्हणजे त्या विश्लेषणावरून किंवा त्याच्या उद्देश पत्रिकेचं स्वरूप समजून घेतल्यानंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला संविधानाचं स्वरूप हे लक्षात येऊ शकतं आणि त्यामुळे ती उद्देश पत्रिका बघणं ही गरजेची आहे। आणि मग तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे लक्षात येईल की उद्देश पत्रिका काय आहे। घटनेच्या पहिल्या पानावर जोडलेली जी काय उद्देश पत्रिका आहे त्या उद्देश पत्रिकेचं मराठी भाषांतर आपल्याला इथं दाखवल्याप्रमाणे त्याचं वाचन करता येऊ शकतं आणि त्या एकदा उद्देश पत्रिका वाचली की त्यानंतर मग त्या उद्देश पत्रिकेचं विश्लेषण हे पुढे आपल्याला करत जाता येईल। ती उद्देश पत्रिका ही अशा स्वरूपाची आहे की आम्ही भारतीय लोक या शब्दापासून त्या उद्देश पत्रिकेची सुरुवात केलेली आहे की आम्ही भारतीय लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, दर्जा व संधीची समानता, विचार अभिव्यक्ती श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य आणि त्यानंतर पुन्हा आहे दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची ऐक्य आणि एकात्मता याचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा किंवा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान आम्ही अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। अशा प्रकारची ही उद्देश पत्रिका इथं दाखवल्याप्रमाणे घटनेच्या पहिल्या पानावर जोडलेली आहे। या उद्देश पत्रिकेचं वाचन केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की पहिलीच ओळ अशी आहे की आम्ही भारतीय लोक म्हणजे हे संविधान जे कोण निर्माण केलंय त्या संविधान निर्मितीचा एक स्रोत त्यांनी सांगितला की हे संविधान कोण निर्माण केलं, आम्ही भारतीय लोक म्हणजे हे संविधान पूर्ण भारतीय लोकांनी निर्माण केलेलं आहे आणि आम्ही भारतीय लोकांनी मग त्यानंतरच्या भागामध्ये कशा स्वरूपाची राज्यव्यवस्था निर्माण केली हे दुसऱ्या भागामध्ये सांगितलेले आहे। त्यानंतर ही निर्माण केलेली राज्यव्यवस्था काय काय निर्माण करून देईल, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या प्रकारची हमी देणारी व्यवस्था या राज्य व्यवस्थेने निर्माण केली पाहिजे किंवा राज्य व्यवस्थेने दिली पाहिजे। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भागातली चर्चा ही या उद्देश पत्रिकेमध्ये केलेली आहे। उद्देश पत्रिकेमधला एक एक शब्द हा अतिशय व्यापक अर्थाने इथं वापरला गेलेला आहे। त्या सगळ्या उद्देश पत्रिकेच्या प्रत्येक शब्दाची उकल करण्याचं काम किंवा उकल करण्याची जबाबदारी ही आपली आहे किंवा ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। खरं तर उद्देश पत्रिकेमध्ये सांगितलेले जे काही तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचं स्वरूप जेव्हा आपल्याला अभ्यासाचं आहे तेव्हा उद्देश पत्रिकेमधल्या काही भागांची वर्गवारी आपल्याला करावी लागेल। साधारणतः अभ्यासाच्या सोयीसाठी आपण 3 भागामध्ये त्याची वर्गवारी करू शकतो। पहिला भाग जो की आम्ही भारतीय लोक, त्यामध्ये भारतीय संविधानाचा उगमस्त्रोत सांगितलेला आहे किंवा भारतीय संविधान कोण निर्माण केलं याविषयीची चर्चा त्या पहिल्या भागामध्ये केली। दुसऱ्या भागामध्ये भारतीय संविधानाचं किंवा भारतीय संविधानातून जे राज्य व्यवस्था निर्माण झाली त्या राज्य व्यवस्थेचं स्वरूप सांगितलेलं आहे आणि तिसऱ्या भागामध्ये राज्य व्यवस्थेचा उद्देश किंवा त्याचं ध्येय काय हे सांगितलेलं आहे। त्या तिन्ही भागाची सविस्तर चर्चा या ठिकाणी आपल्याला करता येईल। पहिला भाग असा आहे की भारतीय संविधानाचं उगमस्थान काय आहे। त्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्याचं पहिलं वाक्य आम्ही भारतीय लोक आहे, त्यानंतर संविधान समिती ही प्रातिनिधिक स्वरूपाची होती आणि सगळ्याच भागातून सगळ्या समुदायाचे लोक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या घटना समितीमध्ये आलेले होते आणि त्याशिवाय शेवटी आम्ही हे संविधान स्वतः प्रत अंगीकृत आणि स्वीकृत करत आहोत। याचा अर्थ आम्ही भारतीय लोकांनी निर्माण केलेले हे संविधान आहे आणि ते स्वतः प्रतच अंगीकृत करत आहोत, स्वतः स्वीकृत करत आहोत आणि स्वतः त्याच्या अंमलबजावणीची हमी आम्ही देत आहोत किंवा ते स्वतः आम्ही अधिनियमित करणार आहोत। अशा स्वरूपाची चर्चा ही पहिल्या भागामध्ये आलेली आपल्याला दिसून येते। ही चर्चा करण्याच्या पाठीमागचा एक निश्चित अशा स्वरूपाचा उद्देश होता, कारण जेव्हा भारताची संविधान निर्माण करण्याची प्रक्रिया चालू होती किंवा निर्माण झाल्यानंतर देखील असा एक गट होता की ज्या गटांनी अशी भूमिका मांडली की भारताचं संविधान हे जनतेने निर्माण केलेलं नाही, जनतेच्या इच्छा आकांक्षांचं प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये नाही, अशा स्वरूपाची टीका ही भारतीय संविधानावर केली जाऊ लागली।
किंवा जे संविधान समिती आहे ती संविधान समिती देखील प्रातिनिधिक स्वरूपाची नाही, फक्त संविधान समितीतल्या काही मोजक्या लोकांनीच ते संविधान निर्माण केलं, अशाही स्वरूपाच्या टीका त्या संविधानावर केल्या जाऊ लागल्या। त्यामुळे संविधानकर्त्यांनी मात्र ही हमी दिली की हे संविधान भारतीय लोकांनी निर्माण केलं आहे आणि भारतीय लोकांच्या इच्छा आकांक्षांचं प्रतिनिधित्व या संविधानामध्ये आहे। एकतर संविधानाचा पूर्ण आराखडा तयार झाल्यानंतर तो जनतेसाठी विचारार्थ ठेवला गेलेला होता, त्यातून जनतेने हजारो अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या किंवा लिखित स्वरूपामध्ये सूचना दुरुस्त्या सुचवल्या, त्यावरही चर्चा घटना समितीमध्ये झाली आणि त्यानुसार काही बदल अंतिमतः संविधानामध्ये केले गेलेले आहेत। त्यामुळे हे संविधान खऱ्या अर्थानं भारतीय लोकांनी निर्माण केलेलं आहे याची हमी घटनाकारांनी दिली। दुसरी गोष्ट, हे संविधान समिती जी निर्माण केली होती ती 10 लाख लोकांमधून एक प्रतिनिधी या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सगळे प्रतिनिधी घटना समितीमध्ये आलेले होते आणि त्यांनी ती घटना निर्माण केली होती किंवा संविधान निर्माण केलेलं होतं। आणि याशिवाय सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यानंतर देशामध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका जेव्हा 1952 साली झाल्या, त्यावेळेस एक गट असा होता की आम्ही निवडून आल्यानंतर घटना बदलू म्हणणारा एक गट होता आणि दुसरा गट असा होता की आम्ही निवडून आलो तर ती घटना कायम ठेवू अशा स्वरूपाची भूमिका घेणारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सारखा एक समूह होता। परंतु ज्या लोकांनी हे संविधान कायम ठेवलं जाईल या स्वरूपाची हमी निवडणुकीच्या काळामध्ये दिली, त्याच लोकांना बहुमताने निवडून देण्याचं काम हे लोकांनी केलेलं आहे आणि त्यामुळे हे संविधान सगळ्या भारतीय लोकांना मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो। त्याचीच प्रचिती ही या उद्देश पत्रिकेच्या पहिल्या भागामध्ये देण्याचं काम हे केलेलं आहे। आणि शेवटी पुन्हा शेवटच्या भागामध्ये 2 ओळीमध्ये उल्लेख आलेला आहे की हे निर्माण केलेलं संविधान आम्ही निर्माण केलंय, स्वतः निर्माण केलंय, स्वतः स्वीकृत करत आहोत, स्वतः अंगीकृत करत आहोत आणि स्वतः अधिनियमित देखील करत आहोत, म्हणजे स्वतः त्याची अंमलबजावणी देखील करून घेणार आहोत याची हमी ही या पहिल्या भागामध्ये दिलेली आपल्याला दिसून येते। दुसरा भाग आहे राज्य व्यवस्थेचा उद्देश दुसऱ्या भागामध्ये सांगितलेला आहे। आम्ही भारतीय लोक, इथून पुढे जेव्हा आपण वाचन करतो त्यावेळेस लक्षात येतं की आम्ही भारतीय लोकांनी कशा प्रकारची राज्य व्यवस्था निर्माण केली, तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आणि गणराज्य या प्रकारची व्यवस्था आपण निर्माण केली। जी मूळ राज्यघटना निर्माण केली होती त्या मूळ राज्यघटनेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ह्या 2 शब्दांचा उल्लेख आलेला नव्हता, परंतु 1976 ला जेव्हा 42वी घटना दुरुस्ती झाली त्या 42व्या घटना दुरुस्तीत नव्याने हे दोन्ही शब्द घटनाच्या उद्देश पत्रिकेमध्ये समाविष्ट केले गेले, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता। म्हणजे आता जी उद्देश पत्रिकेचं वाचन केलं जातं त्यामध्ये मग सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आणि गणराज्य या 5 प्रकारची राज्य व्यवस्था ही या देशामध्ये निर्माण केली जाईल। या प्रत्येक शब्दाचा फार मोठा अर्थ किंवा व्यापक अर्थ आपल्याला सांगता येतो। सार्वभौमत्व याचा अर्थ राज्याची सर्वोच्च सत्ता, आणि मग राज्याची सर्वोच्च सत्ता कोणती असेल किंवा राज्याची सर्वोच्च सत्ता म्हणजे काय असतं त्याचाही अर्थ जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की राज्य हे निर्णय घेत असताना अंतर्गत किंवा बाह्य शक्तीच्या दबावाखाली निर्णय घेणार नाही, त्यासाठी ते स्वतंत्र असेल अशा प्रकारची सार्वभौम सत्ता ही सार्वभौम सत्ता असणारं राज्य इथे निर्माण केलेलं आहे किंवा त्या प्रकारची राज्य व्यवस्था आपण निर्माण आपल्या संविधानाने केलेली आहे। आणि मग हे सार्वभौमत्व कोणाकडे असेल तर ते जनतेमध्ये असेल। अंतिमतः या देशाचं सरकार निर्णय घेण्याचा अधिकार जरी सरकारला असतो तर ते सरकार बदलण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे ती जनता ही सार्वभौम असेल अशा प्रकारची राज्य व्यवस्था ही भारतामध्ये निर्माण केलेली आहे। म्हणजे सार्वभौम सत्तेचा दर्जा हा दिलेला आहे। म्हणजे 1947च्या पूर्वी भारतामध्ये असणारं राज्य हे सार्वभौम स्वरूपाचं नव्हतं, इथं राज्य तर होतं परंतु त्या राज्याला सार्वभौम सत्ता ही प्राप्त झालेली नव्हती, कारण इथल्या राज्याला किंवा सरकारला निर्णय स्वतःच्या मर्जीने घेता येत नव्हते, ते इंग्लंडमधल्या राणीला विचारून निर्णय घ्यावे लागायचे आणि त्यामुळे सार्वभौमत्व आतापर्यंत प्राप्त झालेलं नव्हतं। पण आता मात्र 1950 नंतर जेव्हा राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा मात्र हे राज्य सार्वभौम असेल। त्यानंतर समाजवाद निर्माण करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल, म्हणजे राज्य हे समाजवादाचा पुरस्कार करणारा असेल। या देशामध्ये असलेली आर्थिक विषमता जी आहे ती विषमता कमी करून समाजवाद निर्माण करायचा, आर्थिक दृष्ट्या किंवा उत्पन्नाच्या दृष्टीने सगळ्या वर्गांना एका पातळीवर आणायचं अशा प्रकारची व्यवस्था ही या निर्माण करणारी ही राज्य व्यवस्था असेल, अशी समाजवादी स्वरूपाची राज्य व्यवस्था निर्माण इथे केली जाईल। म्हणजे भांडवलशाहीचाही पुरस्कार केला जाणार नाही, साम्यवादाचाही पुरस्कार केला जाणार नाही, तर त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला लोकशाही मार्गाने समाजवाद निर्माण करणं हे या राज्य व्यवस्थेचं स्वरूप असलेलं दिसून येईल। त्यानंतर धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख केलाय। धर्मनिरपेक्षता राज्याचा कोणताही एक धर्म असणार नाही, राज्य कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार करणार नाही, कोणताही एखादा धर्म राज्याच्या जवळचा असणार नाही किंवा राज्याच्या दूरचा देखील दुसरा धर्म असणार नाही, राज्यापासून सगळे धर्म समान अंतरावर असतील अशी एक धर्मनिरपेक्षतावादाची संकल्पना ही भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला दिसून येते। भारताचं राज्य हे धर्मांध असणार नाही, राज्य हे धर्मनिरपेक्ष स्वरूपाचं असेल, राज्यापासून सगळे धर्म समान अंतरावर असतील, राज्य सगळ्याच धर्मांचा समान पद्धतीने आदर करेल। म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये धर्मानुसार आचरण करण्याचं आपण स्वातंत्र्य दिलं, पण सार्वजनिक जीवनामध्ये मात्र आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा
दिला गेलेला नाही. सार्वजनिक जीवनामध्ये आपण धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं पालन केलं पाहिजे, ही भूमिका भारतीय राज्यघटनेनं मान्य केलेली आहे. त्यापुढे जाऊन प्रजासत्ताक या शब्दाचाही उल्लेख केला गेलेला आहे. हे राज्य हे प्रजेचं राज्य असेल, जनता ही सार्वभौम असेल, इथं येणारा प्रत्येक व्यक्ती हा प्रजेचा प्रतिनिधी असेल, है ना, म्हणजे लोकशाही असेल आणि लोकांचे प्रतिनिधी त्यांच्याकडून या देशाचा राज्यकारभार चालवला जाईल अशा स्वरूपाची प्रजासत्ताक व्यवस्था ही या देशामध्ये असेल. वंश परंपरेला कुठेही इथंच थारा दिला जाणार नाही, अशा प्रकारची प्रजासत्ताक व्यवस्था असणारं राज्य हे या संविधानाने निर्माण केलेलं आहे. आणि त्यानंतर गणराज्य या शब्दाचा आवर्जून उल्लेख केला आहे. ज्या इंग्लंडच्या धर्तीवर आपण संसदीय शासन पद्धती जरी स्वीकारलेली असली तरी देखील तशा प्रकारचं राज्य हे भारताचं असणार नाही. भारतामध्ये गणराज्य व्यवस्था असेल. गणराज्य यालाच म्हणतो आपण की ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख हा जनतेमधून निवडून दिला जातो ती गणराज्य व्यवस्था. म्हणजे इथं वंश परंपरेनं आपला राष्ट्रप्रमुख निवडला जात नाही, तर जनतेमधून तो निवडून दिला जातो आणि म्हणून आपल्याकडे राष्ट्रप्रमुख असणारा राष्ट्रपती हा जनतेमधून अप्रत्यक्षरित्या आपण निवडून देत असतो. त्याच्या निवडणुकीची एक विशिष्ट प्रक्रिया या संविधानामध्ये सांगितलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे ही गणराज्य स्वरूपाची राज्य व्यवस्था असेल. अशा 5 प्रकारची राज्य व्यवस्था सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक आणि गणराज्य अशा 5 प्रकारची स्वरूप किंवा 5 स्वरूपाची व्यवस्था अशा स्वरूपाची व्यवस्था ही भारतामध्ये राज्य व्यवस्था म्हणून निर्माण केलेली आहे किंवा राज्य व्यवस्था ही 5 स्वरूपाची असेल असा उल्लेख उद्देश पत्रिकेच्या दुसऱ्या भागामध्ये दिसतो. आणि त्यानंतर उद्देश पत्रिकेचा तिसरा भाग आपल्याला दिसेल की या प्रकारची जी राज्य व्यवस्था आहे ती राज्य व्यवस्था नेमकं काय साध्य करणार आहे किंवा या राज्य व्यवस्थेचं ध्येय काय आहे, त्या ध्येयाच्या संदर्भात देखील चर्चा उद्देश पत्रिकेच्या तिसऱ्या भागामध्ये केली. मग ही त्या पुढचा जर भाग आपण वाचला की आम्ही भारतीय लोक भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य घडवण्याचा आणि ही घडवलेली राज्य व्यवस्था व त्याच्या सर्व नागरिकास मग काय प्राप्त करून देईल तर सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, है ना, त्यानंतर विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास आणि उपासनेचं स्वातंत्र्य, त्यानंतर दर्जा व संधीची समानता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची अखंडता आणि एकात्मता याची हमी देणारी बंधुता ही अशा हमी देणारी बंधुता निर्माण करण्याची जबाबदारी ही कोणावर असेल तर या प्रकारच्या राज्य व्यवस्थेवर असेल. म्हणजे आपल्या राज्याची जबाबदारी आहे की या राज्यानं लोकांना न्याय मिळवून द्यावा, लोकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करावं, या देशामध्ये समानता निर्माण करावी आणि बंधुत्व निर्माण करावं की ज्या बंधुत्वाच्या आधारावरच या देशाचं अखंडत्व टिकवून ठेवता येईल. आणि मग एका मुद्द्याचं आणखी विश्लेषण पुढे जाऊन करता येईल आपल्याला की न्याय. आता न्याय कोणता तर सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय या तिन्ही प्रकारच्या न्यायाची व्यवस्था निर्माण केली किंवा करण्याची हमी राज्य व्यवस्थेने दिली पाहिजे. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथाचे लोक राहतात. सामाजिक विषमता आपल्याकडे पाळली जाते, भेदभाव पाळला जातो किंवा अस्पृश्यता पाळली जाते. या सगळ्यापासून मुक्तता देऊन एक सामाजिक न्याय निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे. मानवता हाच धर्म मानला पाहिजे आणि माणूस हा सामाजिक दृष्ट्या एक पातळीवर, समपातळीवर असेल याची हमी देण्याची जबाबदारी राज्य व्यवस्थेची असेल. आर्थिक क्षेत्रामध्ये देखील अशा स्वरूपाची विषमता होती, त्या आर्थिक विषमता कमी करून समाजवादी धोरण निर्माण करायचं किंवा समाजवाद प्रस्थापित करायचा आणि त्यातून आर्थिक न्याय मिळवून द्यायचा. म्हणजे कोणालाही उपासमारीची वेळ येणार नाही, कोणीही बेरोजगार राहणार नाही किंवा प्रत्येकाला त्याच्या उत्पादनाचं साधन प्राप्त होईल याची हमी राज्य व्यवस्थेने दिली पाहिजे. म्हणजे आर्थिक न्याय मिळवून दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या न्याय म्हणजे याचा अर्थ या देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये सर्वोच्च पदापर्यंत कोणतंही पद आपल्याला जनतेच्या समर्थनामधून प्राप्त करण्याचा अधिकार हा दिलेला आहे. तुम्हाला प्रत्येकाला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर निवडणुकीमध्ये निवडून आला तर त्यानंतर लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आपल्याला आहे. आणि त्यामुळे कोणत्याही गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा असो, त्या प्रत्येक व्यक्तीला लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनं दिलेला आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय प्राप्त करून देण्याची हमी ही राज्य व्यवस्थेने दिलेली आहे. यापासून कोणीही कोणाला वंचित करू शकणार नाही आणि जो कोणी लोकांच्या या अधिकारावर आक्रमण करेल अशा वेळेस राज्य व्यवस्थेनं तिथं पुढाकार घेतला पाहिजे आणि लोकांना या स्वरूपाचा न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यानंतर स्वातंत्र्याची हमी दिली पाहिजे, कारण आतापर्यंत देश हा पारतंत्र्यामध्ये होता, लोकांना स्वातंत्र्य मिळत नव्हतं आणि त्यामुळे आता इथून पुढच्या कालखंडामध्ये मात्र आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्याचा मोठ्या प्रमाणात पुरस्कार करावा लागेल. लोकांना विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. जे वाटतं ते बोलण्याचा अधिकार लोकांना दिला पाहिजे, ते अभिव्यक्त करण्याचा विचार दिला पाहिजे, ते लिखाण करण्याचा अधिकार लोकांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे किंवा आपल्या ज्या धर्माच्या उपासना आहेत, श्रद्धा आहेत, ज्यावर आपण विश्वास ठेवतो तो ठेवण्याचं स्वातंत्र्य देखील आपल्याला दिलं पाहिजे. आणि त्यामुळेच आपण धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेमध्ये पुढे सांगितलेला आहे. म्हणजे ही भूमिका उद्देश पत्रिकेमध्ये प्रामुख्याने सांगितलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर समतेच्या तत्वाचा पुरस्कार केला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत
ब्रिटिश कालखंडामध्ये व्यक्तीचा दर्जा हा समान मानला जायचा नाही. ब्रिटिशांनी अनेक पदव्या आपल्याकडे दिल्या होत्या. रावसाहेब, राव बहादूर, पट्टे बहादूर अशा स्वरूपाच्या ज्या काही पदव्या ब्रिटिशांनी दिल्या आणि त्यामुळे ती पदवी ज्या व्यक्तीला मिळेल तो व्यक्ती हा इतर सामान्य व्यक्तींपेक्षा श्रेष्ठ समजला जायचा. पण आता मात्र स्वातंत्र्यानंतर किंवा घटनेची अंमलबजावणी झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा दर्जा हा समान असेल. त्याला तो व्यक्ती कोणीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असणार नाही. सगळ्यांचा दर्जा हा समान असेल आणि त्याच्या पात्रतेनुसार त्याला प्रत्येकाला समान संधी दिली जाईल. तिथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. अशी दर्जा व संधीची समानता प्रवर्धित करून देण्याची जबाबदारी ही या राज्यव्यवस्थेने दिली पाहिजे किंवा हे राज्यव्यवस्थेचं ध्येय आहे. ही आतापर्यंतची सगळी व्यवस्था मोडून काढावी आणि त्यामुळे राज्यघटनेमध्ये पुढे तरतुदी केलेली आहेत की अशी विषमता निर्माण करणारी जी काही परंपरा आपल्याकडे आतापर्यंत ब्रिटिश कालखंडापासून चालत आल्या तर त्या सगळ्या बंद करण्याचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या सगळ्या पदव्या समाप्त केल्या आणि त्यानंतर सगळ्या व्यक्तींचा दर्जा हा समान मानलेला आहे. त्यानंतर बंधुत्वाची हमी देण्याची व्यवस्था राज्यव्यवस्थेने केली पाहिजे. आणि बंधुत्व कशासाठी तर व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकात्मता आणि अखंडत्व टिकून ठेवणारी व्यवस्था निर्माण करणारी जी बंधुत्व आहे ते बंधुत्व निर्माण करायचं आहे. त्या बंधुत्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा टिकली पाहिजे. भेदभावामुळे एक व्यक्ती कनिष्ठ समजला जातो, दुसरा श्रेष्ठ समजला जातो, असं होणार नाही. सगळ्या व्यक्ती या देशामध्ये राहणाऱ्या भारताचा नागरिक म्हणूनच त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, हा बंधुभाव कशासाठी गरजेचा आहे तर राष्ट्राच्या एकात्मतेसाठी गरजेचा आहे. कारण भारताला फुटीरतावादाचे चटके बसलेले होते, पाकिस्तानची निर्मिती झालेली होती आणि त्यामुळे इथून पुढच्या कालखंडामध्ये जो भारत आहे त्या भारताचं अखंडत्व टिकून ठेवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेची गरज होती आणि ती राष्ट्रीय एकात्मता आपल्याला बंधुत्वाच्या मार्गानेच निर्माण करता येईल. आणि ते बंधुत्व कसं निर्माण करायचं त्याविषयीची जबाबदारी ही राज्यव्यवस्थेवर सोपवलेली आहे. नागरिकांमध्ये एकात्मता निर्माण करणं, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं, त्यांच्या बंधुभाव निर्माण करणं याची हमी राज्यव्यवस्थेने दिली पाहिजे किंवा ती जबाबदारी राज्यव्यवस्थेची असेल. अशा प्रकारचे उद्दिष्ट हे राज्यव्यवस्थेची या संविधानाच्या उद्देश पत्रिकेच्या 3ऱ्या भागामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता आणि त्यानंतर व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकात्मता आणि अखंडत्व टिकून ठेवणारी बंधुत्व निर्माण करण्याची जबाबदारी ही राज्यव्यवस्थेवर सोपविली गेलेली आहे. या तिन्ही घटकांची किंवा भागांची चर्चा केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की एकंदरीत घटनेचं तत्वज्ञान काय आहे. हे तत्वज्ञान मुळामध्ये जनतेला सार्वभौमत्व प्राप्त करून देणार आहे, व्यक्तीला प्रतिष्ठा मिळवून देणार आहे, या राज्याचं अखंडत्व टिकून ठेवणारी राज्यघटना आपली आहे आणि त्यामुळं ही राज्यघटना लोकांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी आहे. व्यक्तीचा दर्जा समान राखणारी राज्यव्यवस्था किंवा राखणारी व्यवस्था ही आपल्या संविधानाने निर्माण केली आहे. म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या सगळ्या अनिष्ट परंपरा नष्ट करून एक माणसाला मानवतेचा दर्जा देणारी एक व्यवस्था या संविधानामधून निर्माण केलेली आहे. त्या मानवतावादाची निर्मिती करण्याची जबाबदारी ज्या राज्यव्यवस्थेवर सोपविली ती राज्यव्यवस्था देखील कोणत्या प्रकारची असेल याविषयीचं देखील वर्णन या उद्देश पत्रिकेच्या भागामध्ये केलं आणि या उद्देश पत्रिकेच्या प्रमाणच पुढे भारतीय संविधानामध्ये तरतुदी आलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे ही उद्देश पत्रिका भारतीय संविधानातली एक महत्त्वाची समजली जाते. त्यामुळं आणि दुसरा एक भाग असा आहे की आता ही उद्देश पत्रिका बघितल्यानंतर मग उद्देश पत्रिका ही घटनेच्या किंवा संविधानाच्या पहिल्या पानावर जोडलेली आहे. परंतु पहिल्या पानावर जरी जोडलेली असली तरी देखील अनेकांनी प्रश्न असे उपस्थित केले की जेव्हा संविधानाची सुरुवात ही कलम 1 पासून सुरुवात होते, मग त्याच्या अगोदर जोडलेली जी काही ही उद्देश पत्रिका आहे ती उद्देश पत्रिका भारतीय संविधानाचा भाग आहे किंवा नाही असा प्रश्न निर्माण होतो. परंतु तसा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये आपल्याला मिळू शकतं. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या नावाचा जो काही खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये चालला त्या सर्वोच्च न्यायालयाने त्या खटल्यामध्ये दिलेला जो काही निर्णय होता त्या निर्णयामध्ये त्यांनी असं सांगितलं की उद्देश पत्रिका हा भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग आहे आणि त्यामुळं हा अविभाज्य भाग असल्यामुळे या उद्देश पत्रिकेमध्ये जर काही बदल करायचे असतील तर ते बदल आपल्याला घटनेच्या कलम 368 मध्ये राज्यघटना बदलण्याची जी काही प्रक्रिया सांगितलेली आहे, घटना दुरुस्तीची प्रक्रिया, त्या घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेनुसारच या उद्देश पत्रिकेच्या भागामध्ये देखील परिवर्तन आपल्याला करता येऊ शकतं. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलेलं होतं की उद्देश पत्रिका ही कलम 1च्या अगोदर जरी आलेली असली तरी देखील ही उद्देश पत्रिका भारतीय संविधानाचा एक अविभाज्य भाग आहे. ते आपल्याला टाळता येणार नाही कारण ती उद्देश पत्रिकाच खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचं तत्वज्ञान स्पष्ट करणारे हे सर्वोच्च न्यायालयाने मानलेलं होतं. परंतु उद्देश पत्रिका ही जर
दुरुस्ती आपल्याला या उद्देश पत्रिकेमध्ये करायची असेल, सर्वोच्च न्यायालयाने त्या पुढे जाऊन विश्लेषण पुन्हा केलं की अशा उद्देश पत्रिकेमध्ये जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर त्या दुरुस्ती करत असताना तुम्हाला उद्देश पत्रिकेमध्ये अशाच प्रकारची दुरुस्ती करता येईल की जी घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध असणार नाही, है ना. म्हणजे मूलभूत संरचना जी आहे किंवा बेसिक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो त्या बेसिक स्ट्रक्चरपेक्षा वेगळी परिवर्तन किंवा दुरुस्ती ही घटनेमध्ये करता येणार नाही किंवा त्या उद्देश पत्रिकेच्या भागामध्ये करता येणार नाही. मूलभूत संरचना किंवा मूलभूत रचना ही घटनेचं बदलणार नाही किंवा मूलभूत तत्वज्ञान घटनेचं बदलणार नाही, अशा स्वरूपाची दुरुस्ती तुम्हाला या उद्देश पत्रिकेमध्ये करता येईल. जर उद्देश पत्रिकेतला एखादा शब्द तुम्ही बदलला आणि त्यामुळे जर घटनेचं मूळ तत्वज्ञानालाच जर धक्का बसत असेल तर अशा प्रकारची दुरुस्ती ही करता येणार नाही. ती मग पुन्हा न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या तत्वानुसार त्याला स्थगिती देता येऊ शकेल. म्हणजे याचा अर्थ ही उद्देश पत्रिका राज्यघटनेचा एक अविभाज्य भाग आहे. घटनेच्या मूलभूत तत्वज्ञानानुसारच त्या उद्देश पत्रिकेमध्ये बदल करता येईल. घटनेच्या मध्ये सांगितलेली जी काही घटना दुरुस्तीची पद्धती आहे त्या पद्धतीनुसार कलम 368 नुसारच या उद्देश पत्रिकेमध्ये आपल्याला परिवर्तन करता येईल. अशा स्वरूपाची चर्चा ही किंवा अशा स्वरूपाचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला ही उद्देश पत्रिका भारतीय संविधानाचा एक अविभाज्य भाग म्हणून देखील मानता येते. आणि त्याचं कारणही असंच आहे की ही उद्देश पत्रिका मुळामध्ये भारतीय संविधानाचं तत्वज्ञान स्पष्ट करणारी आहे, घटनेचा सारांश स्पष्ट करणारी आहे आणि त्यामुळे घटना पूर्ण वाचण्याच्या अगोदर आपण राज्यघटनेला जोडलेली उद्देश पत्रिका जर वाचली तर त्यामुळे आपल्याला संपूर्ण राज्यघटनेचं तत्वज्ञान हे लक्षात येऊ शकतं किंवा राज्यघटनेतल्या पुढे काय तरतुदी असतील याची कल्पना आपल्याला येऊ शकते. आणि त्यामुळे ही उद्देश पत्रिका ही भारतीय राज्यघटनेला जोडलेली अतिशय महत्त्वाची आहे. त्याचं अनेक विचारवंतांनी देखील महत्त्व सिद्ध केलेलं आहे किंवा घटनेचा आत्मा म्हणून देखील त्याचा उल्लेख अनेक लोकांनी केलेला आहे. आणि त्यामुळे उद्देश पत्रिकेला डावलून भारतीय संविधानाचा विचार करता येत नाही. त्यामुळे ही संविधानाची उद्देश पत्रिका महत्त्वाची आहे. धन्यवाद.